हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज परत सकाळी सकाळी निघालो आहे आणि आज पण उशीर झालेला आहे ॲज युजल, कारण सगळं आवरेपर्यंत जॅकचं वगैरे करेपर्यंत उशीर झाला. तर आता आम्ही चाललो आहे नागावला, म्हणजे अलिबागच्या नागाव बीचला. तर आम्ही तिघा पिक करूया वृंदाला वगैरे आणि आम्ही आता चला निघूया, है ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि एवढं गरम होत आहे की गरमीला काय हेच नाही, एवढं गरम होत आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि पूर्ण भिजायला झालंय घामाने निघेपर्यंत. तर चला स्टे ट्यून. पाण्याची घे, मागच्या सीटवर ठेव तू, ह्या मधल्या मागच्या. गुड मॉर्निंग. दिसत नाही, रुंदा बसली नाही ते बसली नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. संपले. तर आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला. आरुष कुठे? आरुष, भूक लागली का दोघांना? हा, हे फुलं का तोडली? तुम्हाला काय गरज आहे? वडा घेत होते ठेवून. ए, इथे का चप्पल? आरुष, इथे काढ ना. वेड आहे का तू? झोपलं ना.
तर आम्ही पोचलो आहे नागावला आणि आमच्या नेहमीच्या रिसॉर्टला 29 बंगलोला. तर आम्ही आता आलो आहे, पण आम्ही थोडं लवकर पोचलो त्याच्यामुळे 12 वाजता चेकआउट होईल. त्याच्यानंतर आम्ही चेकिंग करू. तर तोपर्यंत आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊ. फ्रेश होण्यासाठी रूम दिलं आहे, तर तिथून फ्रेश होऊन आम्ही बीचवर जाऊ. तर चला स्टे ट्यून. चिटर कॉक चिटिंग हे बघ ब्लॉग मध्ये दिसतं सगळ्यांना चिटिंग करताना. रूम टूर हे असा मिरर असतो ना, मग मला मस्त वाटतं. ब्लर दिसते मी. कोणच नाही, मुलं पण नाही. नाही त्याने ते हे कस्टमाइज हे करून घेतलं ना डिझाईन. चला तर आम्ही पोचलोय नागाव बीचला आणि आता मुलं भिजतील, आम्ही नाही भिजणार आहे. तर चला. गर्दी 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 जिथे चिंच व चिंच. ही कैरी छान. 20 रुपये द्या. मी बीचवर जाऊन आलो आणि खूप गरम होतं बीचवर. आता तर मी फेस वॉश केलं म्हणा, पण आता खूप गरम होत आहे. तर आम्ही आता रूमवर आलो आणि तुम्हाला मी आता रूम टूर देते. तर चला. तर हे आहे रूमचं एंट्री आणि त्याच्यानंतर इथे पण एक विंडो आहे, त्याच्यातून फ्रंट व्ह्यू दिसतो. आणि त्याच्यानंतर इथे बॅग्स ठेवायला आहे, TV सेंटर. आणि त्याच्यानंतर इथे बेड आहे मोठा, इथे पण आपण काही ठेवू शकतो बॅग्स वगैरे. त्याच्यानंतर इथे एक बाल्कनी आहे, जिथून फ्रंट व्ह्यू दिसतो. विहीर आहे मस्त आणि समोर असं पूर्ण ग्रीनरी, नारळाची झाडं. त्याच्यानंतर इथे बेडच्या बाजूला वॉशरूम आहे. वॉशरूम पण छान आहे, क्लीन आहे. मिरर आणि तिथे आतमध्ये वॉशरूम आहे. हा ये. आणि त्याच्यानंतर हे बाल्कनी आहे इथे. बाल्कनी अशी बाहेर जाऊ शकतो. आणि हे बघा, आणि ह्या बाजूला जे आहे ते तिथे रुंदाचं आहे. तर असा रूम आहे छोटासा. तर चला आता आम्ही चेंज करणार आहे. तर आम्ही रेडी झालोय पूलमध्ये जाण्यासाठी आणि एवढं गरम होतंय. हां गरम काय होतंय, भरपूर गरम होतंय. ह्यांना दाखवते ना. हाय करा, हाय हाय करा. तर आता आम्ही पण पूलला चाललो आहे आणि मी आता शूट करत नाही, कारण ऑलरेडी माझ्या मेमरी फोनची पूर्ण फुल आहे. तर आम्ही आता एन्जॉय करतो. चला.
तर आम्ही आलोय काकांकडे जेवायला आणि तुम्ही अलिबागचा ब्लॉग, नागावचा ब्लॉग नसेल बघितला माझा आधीचा तर नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर आम्ही नेहमीच्या काकांकडे येतो त्याच काकांकडे आलोय जेवायला. जेवणार आहे ना? भूक लागली का नाही लागली? विराजचा उपास आहे, विराज आज जेवणार नाही. तर आम्ही आता काका जेवण आणतील, मग आम्ही जेवू. फिश मागवली मस्त आणि हा क्रॅब पण मागवलंय. तर आल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला भेटेल, सोलकडी भेटेल. टेबलची आहे हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आम्ही लवकर उठलोय, 6लाच उठलोय आम्ही आणि आता चाललोय बीचवर वॉकिंगला. आणि काल आम्ही बीचवर गेल्यानंतर माझ्या फोनची मेमरी एवढी फुल होती की मला पुढचं शूट नाही करता आलं. तर मी रात्रभरात मेमरी थोडा कमी केला आणि आता मी ब्लॉग करते. तर कारण बरेच पेंडिंग व्हिडिओचे एडिटिंग करायचं, त्याच्यामुळे फोन पूर्ण फुल आहे. तर आता आम्ही चाललो बीचवर वॉकिंगला. आणि हे लोक वृंदा वगैरे झोपले, त्यांना आवाज दिला तर ते काही उठले नाही. मग आम्हीच 3 जण निघालोय. आता काय ॲज युजल लवकरच उठतो. आरुष गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. अरे नितेश, आणि असं झोपेत आहोत आम्ही. पण जरा म्हटलं आलोय तर जरा थोडंसं जाऊ बीचवर, बरं वाटेल. तर आम्ही आता चाललोय. स्ट्रेट येऊन तर आम्ही आलोय बीचवर आणि मस्त वॉकिंग करतो. आणि आरुष तिकडे खेळतोय, आरुष इथे खेळतोय. आणि हा पूर्ण बीच, एक कोणीच नाही आहे. सकाळी सकाळी मस्त वाटते. त्या साईडला थोडी गर्दी आहे आणि इथे कोण नाही आहे. मस्त बिना चप्पलचं मस्त वाटते. तर आम्ही वॉकिंग करता करता खूप पुढे चालत आलो आणि आम्हाला एवढे खेकडे दिसले, म्हणजे जिवंत आहेत सगळे. छोटे छोटे आहेत पण पिल्लू आहेत छोटे छोटे, पण सगळे जिवंत आहेत. तर आम्ही म्हटलं जमा करू मस्त, कारण फ्रेश खेकडे भेटलेत. तर आम्ही ते बॅगमध्ये घेऊन आलो. तर आम्ही बीचवर गेलेलो आणि एवढे क्रॅब्स आणि भेटले ना बाबू, शेल भेटले, क्रॅब्स भेटले, हे ना नितेश. एवढी मजा केली. आणि आम्हाला एक क्रॅब भेटला, त्याच्यानंतर भेटच गेले. छोटे छोटे आहेत पण मस्त मजा आली. ते काय करू नाही करू माहिती नाही. मोठे पण आहेत थोडेफार, पण छोटे छोटे आहेत ते असेच घेतले. आता ते आरुषला घेऊ, मग बघू. पण मोठेवालेची मी नक्की ग्रेव्ही बनवणार आहे. आणि आम्ही आता तिथून आलो तर पूर्ण घामाने भिजलेलं, कारण ऊन पण होतं. आणि त्याच्यानंतर मग येऊन फ्रेश वगैरे झालो, ब्रश वगैरे केलं आणि आता रेडी झालो आहे. आणि आता परत पूलमध्ये चालतो आहे आणि ब्रेकफास्टसुद्धा येईल. आता ब्रेकफास्ट आल्यावर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आम्ही पूल एन्जॉय करतो. चला. गुड मॉर्निंग. तर आमचा ब्रेकफास्ट आलाय, मस्त मॅगी आणि उपमा, चहा. झाली का झोप? काय झोपून राहिले आम्ही, मस्त मजा केली.
चेकआउट केलंय आणि आता चाललोय गणपती मंदिरात. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की. तर चेकआउट झालंय. आता आम्ही मंदिरात जाऊ गणपतीच्या आणि तिथे पण तुम्हाला दर्शन देते मंदिरात. चला स्टे ट्यून. सगळ्यात मागे बसू का आम्ही दोघी? कोण? अगं गाडी चालवलं मागे तिथे होत ते बॅगा बिगा ठेवेपर्यंत बिझी. फ्रेश एकदम. ओय जेठालाल बाय 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 बाय. तर आम्ही पोहोचलोय घरी हे ना आरुष. आता जॅक काय करतो ते बघावं लागेल. तर चला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. तर माझे सगळे खेकडे क्लीन झालेत आणि भरपूर खेकडे होते. तर ह्याच्यातला एक मोठा डबा मी माझी वरती फ्रेंड राहते तिला दिलाय. त्यांना खूप आवडतात म्हणून त्यांना दिले. थोडे म्हणजे बऱ्यापैकी दिलेत आणि मग जे छोटे मोठे होते ते मी ठेवलेत. ह्याच्यातले थोडासा रसा मी वृंदाला देईल आणि उद्या मी जाणार आहे आरुषच्या आत्तूकडे. तर आम्ही सगळे तिघं नानी तर गेल्याच आहेत ऑलरेडी. तर आम्ही ते त्याच्यातलं थोडं घेऊन जाईल. तर मी आता रस्सा करायला घेतलाय आणि हे बघा मस्त खेकडे पूर्ण साफ करून घेतले आहेत एकदम प्रॉपर. आणि त्याच्यानंतर हे बघा आणि त्याचे जे छोटे पाय असतात ते कट करून घेतले आणि मग परत धुवून घेतले. नांगे मी तसेच ठेवले कारण हे छोटे आहेत त्याच्यामुळे. एक शिंपली ती पण मी त्याच्यातच टाकली आहे. त्याच्यानंतर इथे तेल ठेवलं आहे आणि जे बारीक पाय होते ना ते मी वाटून घेतलेत आणि त्याचं पाणी काढून घेतलं म्हणजे घट्ट पाणी जे येतं ते काढून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला लागतील मसाले आणि नानेने वाटण थोडं ठेवलेलं कांदा खोबऱ्याचं आणि हे लाल मिरची आणि बेडकी मिरची आणि धने आणि त्याच्यानंतर थोडंसं खोबरं. तर हे पण मी घेतलं आहे म्हणजे कलर छान येईल. त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरच्या घेतल्यात थोड्याशा चवीनुसार. हे तिखट नाही आहेत मिरच्या पण अशाच थोडी छान वेगळी चव येते. त्याच्यानंतर मोठा एक कांदा आणि तिथे कोथिंबीर धुवून ठेवली आहे. आणि ह्याला मी विसरली सांगायला, ह्याला हळद, मीठ, कोकम आगळ आणि मिरची पावडर एवढं सगळं मी लावून ठेवलेलं. आता अर्ध्या तासाच्या पण वर झालं म्हणजे माझी ही बाकीची पूर्ण प्रिपरेशन होईपर्यंत मी हे केलं. आणि मला अजून बॅगसुद्धा अनपॅक करायची आहे आणि एवढं गरम होतं आहे. तर मी आता हे करून घेतलं म्हणजे इकडचं वाइंडअप झालं ना तर मग मी नंतर बॅग अनपॅक करू शकते कारण उद्या त्याच्या नमिताताईंकडे जायचं म्हणजे अत्तूकडे. तर आपल्याला हिंगसुद्धा घ्यायचं आहे आणि माझ्या फोनची बॅटरी डेड झाली त्याच्यामुळे मला दाखवता नाही आलं तुम्हाला. आणि आता मी स्टार्ट करते. मी थोडं चार्ज केलं आहे फोनला. आणि तेल आहे ना खेकडे जरा जास्त असल्यामुळे जवळपास हे ना अर्धा किलोच्या पण वर खेकडे आहेत जास्त आहेत म्हणजे 1 किलोपेक्षा थोडे कमी असतील. आणि आता म्हणून मी इथे 4-4.5 चमचे तेल घेतले. आणि आता आपल्याला आणि मी इथे कोथिंबीर पण भरपूर कापून घेतली आहे कारण आपण थोडं सुकच करणार आहे. हे रस्सा जास्त नाही ठेवणार आहे. तर मी आता एक एक टाकते. सगळ्यात पहिले टाकला कढीपत्ता
त्याच्यानंतर कांदा टाकते आणि मी एका हातात फोन घेऊन शूट करते आणि एका साईडला मी आणि थोडासा मी फोडणीत कोथिंबीर पण टाकते कांद्याबरोबर. चांगली फ्राय होते ना तर छान लागते, टेस्ट चांगली येते, उतरते सगळे. तर मोठा कांदा घेतलेला मी एक, कारण म्हटलं खेकडे जास्त तर खूप मोठा होता कांदा, तर एकच कांदा घेतलाय. आणि आता हा चांगला फ्राय करून घ्या. तर आता कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झाला आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं हळद टाकलं. मीठ ह्याच्यासाठी टाकलं कारण कांदा लवकर सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून. आणि आता मी ह्याच्यामध्ये हे टाकून घेते, मसाला टाकून घेते. तर मी आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मसाला लावलेला खेकड्यांना. तर मी आता इथे मिरची पावडर 2 चमचे आणि घरचा मालवणी मसाला 2 चमचे, थोडासा अजून टाकते कारण आमचा थोडा कमी तिखट झाला आहे आता, जुना झाल्यामुळे तिखट एवढा नाही आहे. तर आता मी मसाला फ्राय करते आणि मसाला जळायला नाही द्यायचा. लगेच त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरचीची पावडर पेस्ट आणि त्याच्यामध्ये धना पावडर वगैरे पण आहे. थोडा बर्फच आहे कारण मी आल्यावर लगेच फ्रीझरमधून काढून ठेवलं, तर थोडंसं झालं आहे मेल्ट. आणि आता मी किती मस्त दिसतोय मसाला पण बघा. आणि असं मजा असते पकडून आणून ते मस्त क्लीन करून बनवायचं. मला तर खूप आवडतं ह्या गोष्टी आणि नितेशला पण आवडतात. नितेश पण होता. आम्ही मस्त खेकडे जमा केले समुद्रावरून आणि ॲक्च्युली एक जाळं आलेलं, त्या जाळ्यामध्ये हे खेकडे अडकलेले आणि आम्ही वॉकिंगला गेलो तर आम्हाला लकीली ते भेटले आणि फ्रेश होते, सगळे जिवंत होते. जर मेलेले असते तर नसते घेतले, तर सगळे जिवंत होते, त्याच्यामुळे मग घेतले. आणि आता मी हे जे बघा आणि हा चांगला मसाला आता फ्राय करून घ्यायचा आपल्याला. बघा किती छान दिसतोय मसाला. आणि आता हे जे खेकडे आहेत ना ते मी ह्याच्यात सोडणार आहे आणि चांगले फ्राय करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. थोडे अलगद घ्यायचे कारण ह्यांना काटे असतात, साईडचे टोकं वगैरे टोचू शकतात. तर मी हे सगळे मसाले टाकते याच्या, सगळे खेकडे टाकते आणि मी एवढी थकली आहे ना कारण आल्यानंतर लगेच मी हे काम करायला घेतलंय. आणि हे बघा कोकम आणि मसाल्याचं थोडं प्युरी होते ह्याच्यामध्ये परातीमध्ये, ती पण टाकते. आणि आता मी हे चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि खेकडे कोणाकोणाला आवडतात सांगा. मला सगळ्या प्रकारचे खेकडे आवडतात. हे सुद्धा, परत ते खाडीचे खेकडे, हे समुद्राचे आहेत, खाडीचे सुद्धा मला आवडतात. आणि आपले काळे चिंबोऱ्या, काळे खेकडे म्हणजे पावसाळ्यातले खेकडे. तू खाणार आहे ना खेकडे? कसे जमा केले आपण? हां, मस्त मजा आली ना. आरुषनेच दाखवले, ॲक्च्युली आमचं लक्ष पण नव्हतं. आरुषने आम्हाला खेकडे दाखवले. हे ना मम्मा तुझ्यासाठी सरप्राईज आहे की नाही? आणि शिंपले तू दाखवले आणि मी तर एक बल्लीवाली शोधली. मम्माने तर सगळे रिकामीवाले शोधले. रिकामीवाले शोधले. आणि ती आता भूक लागली तुला? खूप भूक लागली. मग खेकड्याची भूक लागली का कसली भूक लागली? बरं ठीक आहे, नंतर ना तुला काहीतरी भाकरी वगैरे देते बनवून, मग तू खा खेकडे. ओके, थोड्या वेळाने अजून बनवते ना मी, आता अजून वेळ आहे तोपर्यंत तू खेळ. ओके, आता हे बघा मी मस्त खेकडे फ्राय करायला घेतलेत आणि हे खेकडे आता ना थोडेसे शिजले की रेड कलरचे होणार. आणि जसे रेड कलरचे होतील तसं मग मी थोडे हलके रेड होणार आणि तसं मग मी हे पाणी टाकेन, ह्याचं जे पायांचं पाणी होतं हे बघा. मस्त परतून घ्यायचे खेकडे आणि मीठ मी नंतर चव घेऊन बघेल आणि त्या हिशोबाने टाकेन, कारण कांद्याला पण मीठ टाकले आणि प्लस खेकड्यांना पण मीठ लावलेलं थोडंफार.
तर हे बघा किती सुंदर दिसतात. तर मी आता ह्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते की जी कशी दिसतात. तर चला. तर हे बघा मी ह्याच्यावर परात ठेवलेली आणि हे बघा मी एक थेंब पण पाणी वगैरे टाकलं नव्हतं आणि मी बाकीचं आवरत होती. तोपर्यंत 10 मिनटं झाकण ठेवलेलं आणि हे बघा कसे वेळ झालेत. हे बघा आणि खूप टेस्टी लागतात हे, कारण एकदम भरलेले आहेत खेकडे, असे मोकळे नाही आहेत, भरलेले खेकडे. आणि ते पण समुद्रामधले. चला आता ते खेकड्याचे पाणी आत्ता सोलकडी करू. मम्मा दमली आहे ना बच्चा. आरुषला एवढी सोलकडी आवडते ना. आणि आता मी खेकड्याच्या पायाचं पाणी टाकते, तर गॅस मोठा करायचा त्यावेळेस, नाहीतर मग खेकड्याची आमटी फुटते. तर हे असं मी ढवळून टाकते. हे बघा आणि आता मस्त सगळं ढवळून घेणार आहे मी. आणि एवढी आमटी नाही ठेवणार आहे, थोडी कमी करणार आहे आमटी, कारण सुकं खायला मजा येते. हे तुम्हाला वाटत असेल एकदम छोटे छोटे, पण खूप टेस्टी लागते ह्याची पण आमटी, एकदम मस्त लागते. तर आता हे मोठ्या गॅसवर मी शिजवून घेते. शिजलेले आहेत खेकडे, पण जो रस्सा आहे तो शिजवून घेते मी आता पूर्ण. हे बघा कसं पाणी, आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये किंचित आपलं नॉर्मल पाणी टाकणार आहे, नाहीतर मग रस्सा फुटेल म्हणून. हे बघा मी नॉर्मल पाणी टाकलं आहे. ॲक्च्युली गरम पाणी टाकायचं, पण मला आता खूप कंटाळा आला आहे काय करायचं सुद्धा, तर मी आता थंडच पाणी टाकलं आहे. आणि वरून मी आणि कोथिंबीर टाकेल आणि भाकरी करेन मी, नाहीतर मग भात करेन, असं दोघांमधलं काहीतरी करेन. आरुषला तर भाकरी लागते, तो भात शक्यतो खात नाही. आणि हे सुकं असल्यावर ह्याच्याबरोबर भाकरी खूप छान लागेल. तर हे बघा एकदम रेडी झालेत. आणि हे आता पूर्ण उकळी आली, मोठी उकळी, की मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकेल, थोडी आटवेल मोठ्या गॅसवर आणि मग कोथिंबीर टाकेल. तर झाले, रेडी झाले आणि खूप टेस्टी लागतात. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट करून बघते, मीठ टाकायला लागेल का. तर मीठ थोडं कमी आहे, बाकी एकदम टेस्टी झालेत आणि मस्त झणझणीत पण झालेत. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे आमटी उकळेल त्याच्याबरोबर मीठ विरघळून जाईल. तर हे बघा मी थोडं मीठ टाकते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर कोकम पण टाकू शकता आणि चिंचेचा कोळ पण टाकू शकता, पण मी आता मॅरिनेट करताना कोकम आगळ लावलेला, त्याच्यामुळे मी आता काय लावत नाही आता. तर हे बघा आता हे चांगले मी उकळायला देते आणि नंतर तुम्हाला दाखवते. चला बाय बाय. तर हे बघा मस्त तरी आली आहे आणि एकदम पण ड्राय नाही केलं आहे, कारण अजून हा थंड झाल्यावर आहे ना अजून ड्राय होणार, कारण आपण खोबरं टाकलं आहे तर खोबरं पाणी म्हणजे खेचून घेतं. तर आता मस्त झालं आहे. तर मी आता ह्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकते आणि आपले क्रॅब्स रेडी झालेत, मस्त रेडी झालेत. तर आता हे बघा आणि मस्त हे बघा तरी पण आली आहे छान. थोडे मिक्स करून घेते, कोथिंबीर टाकली तर. आणि वरून मी थोडीशी धनाजिरा पावडर टाकलेली, जी मी घरी बनवली आहे. आम्ही नेहमी घरीच बनवतो धनाजिरा पावडर, बाहेरून नाही आणत, कारण त्याला तशी टेस्ट नसते. हे बघा घट्ट आहे मसाला एकदम. तर हा अजून आटेल, म्हणजे अजून सुकेल ही आमटी. तर मी आता गॅस बंद केला आहे. आणि जर ही खेकड्याची छोटीशी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी ह्याच्या आधीसुद्धा जे खाडीचे खेकडे आणलेले मी, तर तो पण ब्लॉग एडिट नाही झाला आहे, कारण आम्ही दापोली, अलिबाग हे सगळं फिरतो आहे त्याच्यामुळे. तर मी ह्याच्या आधीसुद्धा खेकडे आणलेले खाडीचे, जे आमचे माझा फिशवाला आहे त्याच्याकडून. तर ते खेकड्याची सुद्धा मला रेसिपी मी टाकणार आहे, कारण मला एडिट करायला ॲक्च्युली टाईम नाही आहे आणि तिथे नेटवर्कसुद्धा नव्हतं, त्याच्यामुळे एडिटिंगला प्रॉब्लेम होतो. तर मी आता आली आहे, तर उद्याचा दिवस तर आमचा परत तसाच जाईल की आरुष्य हत्तूकडे आम्ही जाणार आहे, तर तिथे जाईल. तर मग कदाचित परवापासून माझं एडिटिंग स्टार्ट होईल आणि रेग्युलर सगळे ब्लॉग्स येतील. तर नक्की सगळे ब्लॉग बघा, आम्ही खूप मजा केली आहे
आणि मी कुठल्या आम्ही हॉटेलला किंवा कुठल्या रेसॉर्टला आम्ही थांबलो ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्ससुद्धा देईल. तर नक्की सगळे व्लॉग्स आहेत ना ते नक्की बघा आणि लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.